चला पाहूया गोष्ट ससा आणि कासवाची. एका जंगलात एक ससा आणि कासव राहत होते. त्यांची दोघांची खूप मैत्री होती. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारायचा. एकदा तो कासवाला म्हणाला, माझ्या चालण्याची पळण्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कासव म्हणाले, तुला तुझ्या चपळतेचा एवढा गर्व असेल तर माझ्या बरोबर धावण्याची पैज लाव. कासवाची अट मान्य केली आणि शर्यतीला सुरुवात झाली. थोड्याच वेळात ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपल्या गतीने चालत होते. कासव खूपच मागे राहिलेले बघून सशाने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहोत. थोडा वेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे, म्हणजे कासवाच्या कितीतरी आधी आपण डोंगरावर पोहोचू. असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. कासव मात्र मंद गतीने चालत चालत सशाच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले. सशाला जाग आली आणि तो पळत पळत कासवाजवळ आला. पण तोपर्यंत कासव पायथ्याला पोहोचलेले होते आणि कासवाने पैज जिंकलेली होती. सशाला स्वतःची लाज वाटू लागली. कासव म्हणाले, जो न थकता मेहनत करतो तो नक्की यशस्वी होतो.